शिरूर तालुक्यामध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यात आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून मेफेड्रॉन या घातक ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलाय। स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि शिरूर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या ही कारवाई करत तब्बल 1,38,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। शनिवारी 11 तारखेला संध्याकाळी 7 ते 8 वाजताच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या शिरूर उपविभागीय पथकाकडून गुन्हे नियंत्रण आणि अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू असताना शिरूर बायपास परिसरातील बंद पडलेल्या नाना स्पॉट हॉटेल जवळ एक अल्पवयीन बालक मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचला। यावेळी संशयित बालकाला ताब्यात घेऊन त्याची झडती केली असता त्याच्याकडून 6.94 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। या ड्रग्जची किंमत सुमारे 1,38,800 रुपये असल्याचं सांगितलं आहे। या प्रकरणातील शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस करीत आहेत। दरम्यान शिरूर तालुक्यामध्ये खुलेआम ड्रग्जची विक्री होत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। ड्रग्ज माफियांची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी पोलिसांनी आणखी कठोर आणि व्यापक कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे।